कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी आता ओलांडण्याची वाटचाल सुरू केलेली आहे। शहरातील लो लाईन परिसरात पुराचा पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे। सुतारवाडा, सीता कॉलनी, उल्पेमाळा या ठिकाणी लोकांचं स्थलांतर देखील सुरू आहे। महापालिका अग्निशमन दलाकडून दवंडी देत सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडण्यास आता सुरुवात केलेली आहे, तर नागरिकांचं स्थलांतर सुद्धा या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। पंचगंगा नदीची धोक्याची पातळी ओलांडण्याच्या दृष्टीने आता वाटचाल सुरू झालेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पंचगंगा नदी ही आता धोक्याची पातळी ओलांडण्याच्या दिशेने आहे। आम्ही लाऊडस्पीकर मध्ये आणि गावागावा जाऊन दवंडी वगैरे देऊन आम्ही वॉर्निंग देत आहोत। आणि आमचं पूर्ण मी सांगितल्याप्रमाणे आमचे फील्ड लेवल यंत्रणा, मी सांगितल्याप्रमाणे ग्रामसेवक असो, तलाठी असो, कृषी सहाय्यक असो, सगळ्या यंत्रणा फील्डवरच आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाव निहाय आम्ही कुठे स्थलांतरण करायचे, स्थलांतरणच्या ठिकाणी काय काय सुविधा राहायला पाहिजे, रिलीफ कॅम्प्स असो, मेडिकल कॅम्प्स असो, पूर्ण पद्धतीने आमच्या यंत्रणा तयार आहेत। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जेवण काय प्रोव्हाइड करायचे, कुठून प्रोव्हाइड करायचे ते पूर्ण आमचे तयार आहेत। जिथे जिथे पाऊस वाढेल तेव्हा तेव्हा आमचा जे पाणी पातळी जे वाढेल तेव्हा तेव्हा आम्ही निर्णय घेऊन त्याच्या पद्धतीने आम्ही शिफ्ट करतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज सरासरी 40 मिलीमीटर एवढा पाऊस पडत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये दररोज सरासरी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत आहे। त्यामुळे जिल्ह्यामधील काही 79 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। राज्यमार्ग 8 आणि प्रमुख जिल्हा मार्ग 20 असे काही रस्तेही आपले पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी पर्यायी जे रस्ते आहेत त्याची माहिती नागरिकांना आपण देऊन पर्यायी रस्ते सुरू केलेले आहेत। नागरिकांना नम्र आवाहन आहे की पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून ज्या काही आपल्याला सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं आपण पालन करावं आणि काहीही आपल्याला आपत्तीजनक जर काही बाबी वाटत असतील तर कंट्रोल रूमला संपर्क करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।